असायला माझ्या संत बाळू म्हणा कासलिंग भगवंतानं 4 हाताने देव 5 जण मावशीला हक्को हऱ्या लागली होती मारायला तुझा तर बाळू आज पूर्ण पाग येणं झालाय देवा तुझा बाळू येणा झाला या तुझा बाळू फळा झाला या हो म्हणायला तयार नाही आपल्या गावाच्या वड्याच्या काटाला बाबरीच्या फेसावर झोपलाय तो एवढं चांगलं पोरं निघून गेले देवाच्या वेळेला वाईट लागतं वाटायला या बाळूच्या मातेला विष्णू बाबू फुकले त्यांच्याकडून 100 रुपये बहुमान आलं माझ्या संत बाळूमार कासलिंग भगवंतानं 4 हाताने देव 5 जण वर्गाचा आशीर्वाद लागावा देवा विचार केला डोईचा पदर खनवटीला खवायला असणारी सुंदराई घरात आणि आपल्या परमेश्वराचं चिंतन करत निघून चालली होती वयाच्या काटाला ही माऊली सावल्या पांडुरंगाची भक्तिवान माऊली होती बाबा आणि पांडुरंगा पांडुरंगा आणि मी ही पतंग तुझ्या हाती धागा मी ही पतंग तुझ्या हाती धागा मी पतंग तुझ्या हाती धागा मी पतंग तुझ्या हाती धागा आम्हाने मी झालो पतंग आणि तुझ्या पतंगाचा मला लई छंद आणि पांडुरंगा पांडुरंगा आणि मी ही पतंग तुझ्या हाती धागा मी ही पतंग तुझ्या हाती धागा मी पतंग तुझ्या हाती धागा मी ही पतंग तुझ्या हाती धागा देवा मावशो हो मावशो ती परडी घेऊन मावशी एका घरला गेली जोगव मागायला आणि ज्या घरी गेली त्या घरची मावशी भोपळा चिरत होती तिच्या डोसक्यातच नाही आपण जोगव्याला आलो इथे काय म्हणली ती माऊली परडी घेऊन गेलेली आलं ना मोठं लक्षात का नाही अंबाबाईचा भोपळा म्हणजे तिला चोगो म्हणायला कळलं काय म्हणली तसं तुम्ही बोललेलं काय तर माझ्या ध्यानात दिलं नाही सगळे ऐकलेली मी ह्यातनं बोललो म्हणजे मला माहित आहे सगळ्यांना प्रपंच आहे काही कामाचं सोनं नाणं काही कामाच्या पुतळ्या आणि मरणाच्या वेळी हाता पायाला चोकळ्या 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 देवा ही सुंदराई घरात निघून गेली होती वड्याच्या काटाला स्वतःच्या नेत्रानं बघायला सांगितलेली गोष्ट खरी होती देवा आणि वासणारा बाळापा काट्याच्या फेसावर झोपलेला बरे का बाळापाला बघून जिच्या तोडत होती ऊर बडवत होती माऊली बाबा बाळू हलाय तयार नव्हता बोलाय तयार नव्हता देवा बरे का त्या वेळेला ऊर लागली होती बडवायला जिजा बट्टा लागली होती तोडायला कसं करू कर्माला देवाला मागितलं काय आणि देवानं दिलं काय मला देवाने दिलं पण कर्माने नेलं रे भगवंता असा विचार करत टाइम करायला जसा दिवस उत्तराला लागायला बस उत्तराला लागायला दिवसानं केलं मारायला माझ्या देवाची निद्रा संपायला देवा दिवसानं जसा कल मारायला भगवंताची निद्रा संपायला बाळापा उठून काट्याच्या फेसावर बसायला गावातली पांढर गोळा झालेली नाही सुंदराई घ्यात लागली होती बोलायला बाळूला काय लागली होती बोलायला बाबा बाळूला सांगत होती कशाच्या कारणानं काट्याच्या फेसावर झोपला त्यावेळेला ही भगवंत काय सांगत होता बाबा रे म्हणला माझ्या देवाची माझ्या गुरुची मला समाधी लागली होती असं म्हणल्यावर अखंड गावच्या गाव बघून हसायला लागलो या बाळूला असं सांगितल्यावर गावच्या गाव लागलं होतं बाळूकडे बघून हसायला देवा तर काट्याच्या फेसावर झोपलोय माझ्या देवाची गादी म्हणून सांगतोय बाबा असं म्हणल्यावर गाव हसायला लागलं होतं माता लागली होती बाळूला बोलायला बाबा तुझ्या पाठीला किती काट टोचला असेल आणि किती रक्त गेला असेल माझ्या डोळ्यानं उत्तर खाली बाबा म्हणून साठी असणारी सुंदर आहे देवाच्या वेळेला बोलून बाळूला खाली उतरलं होतं
बाई माझी हवा मला काय